तुम्हाला नेहमी माहीत असलेलं असं एक झाड आहे ज्याचा वापर सुद्धा आयुर्वेदामध्ये खूपदा केलेला आहे. हे तुम्ही पाहिलेलं असेल, तुम्हाला ओळखूच आलं असेल की हे पेरूचं झाड आहे. पेरूची छान तुम्हाला फळं आणि फुलं लागलेली दिसतात. तर ह्या फळं आणि फुलांचा सुद्धा वापर केला जातो. पेरूच्या फुलांचा सर्दीसाठी वापर केला जातो. फुलांचं तेल बनवलं गेलं आणि त्या नाकात टाकलं गेलं तर सर्दी किती जुनी असली तरी ती बरी होऊ शकते. अशाच पद्धतीने या पेरूच्या पानांचा वापर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आजारामध्ये वापरला जातो. ज्यावेळेस संडासचे भाग खाली येत असेल किंवा गर्भाशयाचा भाग खाली येत असेल तर त्यावेळेस पेरूच्या पानांचं तेल केलं जातं आणि त्या ठिकाणी जर लावलं गेलं तर ती जागेवर येण्यासाठी म्हणजे इथल्या मस्क्युलरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी या पेरूच्या पानांचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने या पेरूच्या खोडाचाही वापर बऱ्याच ठिकाणी औषधामध्ये वापर केला जातो. या प्रकारे पेरूचं फळ सुद्धा हे भ्रूणी आणि बळ वाढवणार आहे आणि तुरट रसाचं आहे. म्हणून ज्यावेळेस तोंडाचे आजार असतात किंवा वारंवार तोंड येत असेल तर त्यावेळेस हे पेरूचं फळ खाल्लं जातं. आणि पोटामध्ये जर कफाचे आजार होत असतील तर त्यावेळेस सुद्धा पोटाचे आजार कमी करण्यासाठी पेरूचा फळाचा वापर करतो. पेरूचं ज्यूस तुम्हाला सगळ्यांना आवडलंच असेल किंवा पेरूचं ज्यूस तुम्ही बऱ्याचदा पिला असेल. पोटामध्ये कफाचे आजार होत असतील आणि चिकट वाढत असेल त्यावेळेस कफ कमी करण्यासाठी पेरू जर पूर्ण खाण्यात आलं तर त्या शरीरातलं कफ कमी करण्यासाठी मदत करतं. त्याच्यातला तुरट रस आहे तो कमी करतो. बऱ्याचदा आपण चाट मसाला लावून जो पेरू खातो तो खाण्याचा शक्यतो टाळा, कारण की जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा ते फळ ओरिजिनल खाणं कधीही चांगलं असतं. तर या पेरूचा नक्की आपण संवर्धन करूयात आणि औषधी म्हणून याचा नक्की वापर करूयात.